हरे कृष्णा. भगवंतांना काय हवं असतं आपल्याकडून? फक्त अगदी मनापासून आलेला भक्तिभाव. आपण जेव्हा भगवंतांना भोग सुद्धा दाखवतो ना, तेव्हा तुम्ही बघा ना, आपण जे काही त्या भोगपात्रामध्ये भगवंतांना अर्पण करतो, भगवंत भक्ताचा जो भक्तिभाव असतो ना त्या भोगाच्या मागचा, तो ग्रहण करतात. बाकी त्याला काय हवंय काय आपल्याकडे? आणि खरं बघायला तर आपण त्यांना देऊ तरी काय शकतो? आपली तेवढी पात्रता तरी आहे का की आपण भगवंतांना काय देऊ शकू? पण मनापासून त्याला घातलेली साध, मनापासून त्याची केलेली भक्ती, मनापासून त्याला दिलेला आवाज, त्यासाठी तो खरंच धावून येतो. परवा दिवशी वाचनामध्ये खूप छान गोष्ट आली की भगवंतांच्या दोन आई होत्या, हो ना. एक देवकी आणि दुसऱ्या यशोदा मैया. कधी बघितलंय की यशोदेचं नाव कधी यशोदा असं घेतलं जात नाही, यशोदा मैया म्हणून घेतलं जातं. ती जगाची मैया आहे आणि भगवंतांना देवकी नंदन असं म्हणतात. तर का यशोदा मैया का? याच्यावर इतकं छान ऐकण्यात आलेलं असं हे यशोदा मैयेबद्दल. भगवंत एकदा म्हणतात की का माझा जीव आजही वृंदावनमध्ये का आहे? आणि भगवंत स्वतः म्हणालेले आहेत की वृंदावनमधून मी स्वतः कधीच जाऊ शकत नाही. त्याच्या मागचं कारण असं की वृंदावनमधल्या भक्तांचा, गोपिकांचा, त्यांच्या आई वडिलांचा तो भोळा स्वभाव, तो भोळा भाव. भगवंत स्वतः म्हणतात की यशोदा मैया जेव्हा त्यांना जवळ घ्यायच्या ना, जेव्हा त्यांना आलिंगन द्यायच्या, तेव्हा त्यांच्या मनात दुसरी कुठलीच गोष्ट नसायची. हा माझा मुलगा आहे, हा माझा पुत्र आहे. आणि त्याच मनाने भगवंतांना त्या अगदी अगदी प्रेमाने, आपुलकीने जवळ घ्यायच्या आणि आलिंगन द्यायच्या. पण हे देवकी, त्यांची माई, यांना माहिती होतं की भगवंत स्वतः परमेश्वर आहेत, विधाता आहेत. तर त्या कधी भगवंतांना जवळ घेऊ शकायच्या नाही, कारण त्यांना सोडायचं की अरे परमेश्वराशी मी असं कसं वागेन. त्या भगवंतांच्या पाया पडायच्या, त्या भगवंतांशी त्याच प्रकारे वागायच्या. तर भगवंत म्हणतात की का माझी यशोदा मैया माझ्या अजूनही स्मरणात आहे, का कुठलंही अन्न ग्रहण करताना मला आजही तिची आठवण येते. कारण तिचं प्रेम, तिचा तो भोळा भाव, माझ्याशी तिचं ते वागणं, मला ते बांधून ठेवणं उखळीला, ते मी कधीच विसरू शकत नाही. कारण मला भक्ताचा तो भाव सर्वोत्तम प्रिय आहे. असा भक्त मला सगळ्यात जास्त प्रिय आहे की जो मला भगवंत म्हणून पूजत नाहीये, जो मला त्याचं कुणीतरी अगदी जवळचं म्हणून पूजलं जात आहे. म्हणूनच जेव्हा विचारतात ना, तुमच्या घरात जेव्हा दोन माणसं असतात आणि तुम्हाला विचारलं जातं की तुम्ही किती जण राहतात, जर तुमच्या मुखातून ही गोष्ट असेल ना, 3, की तुमच्या घरातली 2 माणसं आणि भगवंत, जेव्हा तुम्ही त्याला घरातलं एक म्हणून ट्रीट करतात, जेव्हा तुम्ही त्याला घरातलं एक म्हणून म्हणजे आपण म्हणतो ना की माझ्या लक्षात राहत नाही की बाबा भगवंतांना भोग दाखवायचा आहे, पूजा करायची आहे, तर तुम्ही कधी न खाता राहू शकाल का? घरातल्या तुमच्या कुठल्या व्यक्तीला तुम्ही न खाता ठेवू शकाल का? तुमच्या बाळाला कधी तुम्ही आंघोळ न घालता ठेवू शकाल का? सो जेव्हा त्याला आपण इतकं आपलं मानू ना, तेव्हा अगदी तो तुमच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देईल, ही खात्री आहे. आणि हे स्वतः भगवंत म्हणतायत की माझी यशोदा मैया मला इतकं प्रेमाने जवळ घ्यायची, तिचं ते मला आलिंगन देणं, तिचं ते मला ओरडणं, तिचं ते मला शिक्षा करणं, हे मला इतकं प्रिय होतं. कारण ती मला कुठला भगवंत म्हणून पूजतच नव्हती. तिचा एकच भाव होता की हा माझा मुलगा आहे, हा माझा पुत्र आहे आणि याला मला योग्य ते संस्कार द्यायचे आहेत. म्हणजे भगवंतांना यशोदा मैयाला संस्कार द्यायचे होते. किती ते प्रेमळ रूप. म्हणून यशोदेला यशोदा मैया म्हणून म्हटलं जातं. सांगायचं इतकंच की कुठल्याही प्रकारे भगवंतांची सेवा करा, पण ती मनापासून येऊ देत. अगदी म्हणतात ना, तुम्हाला रोजच्या रोज कुठे तुम्ही असाल आणि तिथे तुम्हाला पूजा करणं शक्य नसेल, पण तिथे बसून जर तुम्ही कधी मानस पूजा केली तर त्यालाही भगवंत प्रतिसाद देतात. कारण तो भाव असतो ना, तो भगवंतांना खेचून आणतो, तो भगवंतांना थांबूच देऊ शकत नाही. म्हणजे ते म्हणतात ना, या प्रेमाकारणे, या भक्तीकारणे भगवंत स्वतःचं वैकुंठ सोडून त्यांच्या भक्ताच्या घरी येऊन राहिलेले आहेत. आपल्या शास्त्रांमध्ये अशा भरपूर कथा आहेत. अशी एखादी कथा आपण नक्कीच आपल्या एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊयात. पण सांगायचं एकच आहे, त्याला भक्तीने, त्या भक्तिभावाने पूजा, भजा, तो येईल. हरे कृष्णा.